एमपीव्हीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि मी तुम्हाला फिजिक्स या विषयाबद्दल मार्गदर्शन करतो आहे. ठीक आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघा आपण फिजिक्स या शब्दाबद्दल माहिती जाणून घेतली होती. फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्सची डेफिनेशन काय आहे, म्हणजे त्याची व्याख्या काय आहे हे आपण समजून घेतलं होतं. आणि मला हे सांगायला तुम्हाला खूप आनंद होईल की बऱ्याच विद्यार्थ्यांनी लेक्चर बघून त्याच्यामध्ये सांगितलेला जो होमवर्क आहे तो होमवर्क पूर्ण करून मला व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवला होता आणि तुमचे खूप प्रयत्न सुंदर आले. ठीक आहे, असाच अभ्यास करत राहावा म्हणजे तुम्हाला फिजिक्स या विषयाबद्दल आपोआप आवड निर्माण होईल. ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की जे मी यूट्यूबवरती व्हिडिओ लेक्चर टाकलं होतं ते माझ्याकडूनच डिलीट झालं आहे आणि त्याची माझ्याकडे अजून एक कॉपी नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यांनी ते लेक्चर बघितलं आहे त्यांच्यासाठी काहीच अडचण नाही, पण ज्यांनी ते लेक्चर न बघता हे व्हिडिओ लेक्चर आत्ता ते बघत आहेत त्यांनी सुद्धा काही विचार करण्याची जास्त गरज नाही, कारण की पाठीमागच्या लेक्चरमध्ये आम्ही फक्त फिजिक्स या शब्दाबद्दलच डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. तरी सुद्धा मी शॉर्टकटमध्ये फिजिक्स म्हणजे नक्की काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे ते पुन्हा एकदा मी सांगणार आहे आणि नंतर लेक्चरची सुरुवात करणार. ठीक आहे. बघा, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. फिजिक्सला आपण मराठीमध्ये भौतिकशास्त्र असं म्हणतो आणि त्याची डेफिनेशन काय आहे बघा. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. इट इज ए ब्रँच ऑफ सायन्स. बरोबर, म्हणजेच काय, सायन्स म्हणजे काय, विज्ञान. बरोबर, म्हणजेच विज्ञानाची एक शाखा आहे, विज्ञानाची एक ब्रँच आहे. कोण? फिजिक्स. फिजिक्स काय आहे? विज्ञानाची एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो. ज्याच्यामध्ये आपण काय करतोय? स्टडी करतोय. कशाचा स्टडी करतोय? नेचर अँड नॅचरल फेनॉमेना. नेचर अँड नॅचरल फेनॉमेना यांचा स्टडी करणं म्हणजेच फिजिक्स आहे. येतं लक्षात? नेचर म्हणजे निसर्ग आणि नॅचरल फेनॉमेना याला आपण नैसर्गिक घटना असं म्हणतो. बरोबर, नॅचरल फेनॉमेना म्हणजे काय? नैसर्गिक घटना असं आपण म्हणतो आणि नेचर म्हणजे काय? निसर्ग. ठीक आहे. तर नॅचरल फेनॉमेनाचे जे काही एक्झाम्पल आहेत ते मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये समजून सांगितले होते. फॉर एक्झाम्पल मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आकाशामध्ये वीज कडाडणे हा एक काय आहे? ही एक काय आहे? नैसर्गिक घटना आहे. बरोबर. त्याचप्रमाणे आकाशामध्ये आपल्याला 7 रंग दिसतात म्हणजे ज्याला आपण इंद्रधनुष्य असं म्हणतो. ही पण काय आहे? ही पण एक नैसर्गिक घटना आहे. एखादी वस्तू आपण आकाशामध्ये उंच फेकली तर ती परत काय होते? वरून खाली पडते. याला पण आपण काय म्हणतो? नॅचरल फेनॉमेना असं म्हणतो. मग ह्या सर्व नॅचरल फेनॉमेना चा स्टडी करणं म्हणजेच काय? तर फिजिक्स आहे. ठीक आहे. तर शॉर्टकटमध्ये ही डेफिनेशन पुन्हा मी रिपीट केली. आता आपण पुढच्या पॉईंटकडे बोलूया. आज आपल्याला बघायचं आहे क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि मेजरमेंट म्हणजे काय. हे 3 पॉईंट आपल्याला काय करायचे? कव्हर करायचे. ठीक आहे. बरं, बघा इथं मी एकदम सुंदर असं एक वाक्य लिहिणार आहे. त्याच्यावरून आपल्याला 3 गोष्टी क्लिअर करायच्या. काय लिहितोय बघा. फिजिक्स इज ए quantitative science in which we perform different experiments to measure different physical quantity. बघा, एक सुंदर असं वाक्य मी इथं लिहिलंय. काय लिहिलंय बघा. फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स. ठीक आहे. फिजिक्स काय आहे? तर क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. इन विच म्हणजे ज्याच्यामध्ये वी परफॉर्म डिफरंट एक्सपेरिमेंट.
म्हणजे फिजिक्समध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट काय करतो, परफॉर्म करतो. एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो म्हणजे काय, आपण प्रयोग करतो. बरोबर, काय करतो, प्रयोग करतो. बरोबर. टू मेजर, कशासाठी हे एक्सपेरिमेंट आपण करतो, तर टू मेजर डिफरंट फिजिकल क्वांटिटी. बरोबर. फिजिक्समध्ये जे काय आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो, ते एक्सपेरिमेंट आपण का करतो, तर काहीतरी मोजण्यासाठी. काय मोजायचं असतं आपल्याला, तर फिजिकल क्वांटिटी आपल्याला मोजायच्या असतात. ठीक आहे. तर इथं 3 शब्द खूप महत्वाचे आहेत, ज्याच्यावरतीच आपण आज काय करणार आहे, आजचं लेक्चर तयार करणार आहे. ठीक आहे. बघा इथं लिहितो मी क्वांटिटेटिव्ह, दुसरा आहे मेजर, आणि त्याच्यानंतर आहे फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. तर आपल्याला क्वांटिटेटिव्ह, मेजर आणि फिजिकल क्वांटिटी या 3 शब्दांवरती आजचं लेक्चर समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं आपण बघूयात की क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय. तोपर्यंत तुम्ही हे स्टेटमेंट लिहायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये आणि पुढचं हेडिंग टाकायचं आहे क्वांटिटेटिव्ह सायन्स. फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स. म्हणजे क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय ते फक्त मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके. बरं, इथं लिहितो मी क्वांटिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. क्वांटिटेटिव्हचा अर्थ आहे संख्यात्मक. बघा, भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स एक क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. म्हणजेच काय, तर म्हणजे प्रत्येक गोष्ट फिजिक्समध्ये आपण संख्येच्या स्वरूपामध्ये मोजत असतो. फिजिक्समध्ये आपल्याला खूप काही मेजर करावं लागतं. मेजर करणे म्हणजे मोजणे. तर फिजिक्समध्ये जे जे आपण मोजतो ते एका नंबरच्या स्वरूपात, म्हणजेच काय, तर संख्येच्या स्वरूपामध्ये काय असतं आपल्याला मिळत असतं. म्हणून फिजिक्सला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह असं म्हणतो. फिजिक्सला आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह सायन्स. प्रत्येक गोष्ट आपण मोजतो आणि ती मोजलेली गोष्ट एका नंबरच्या स्वरूपामध्येच आपल्याला मिळते. म्हणून फिजिक्सला आपण क्वांटिटेटिव्ह सायन्स असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो. बघा, एखाद्या वायरमधून समजा करंट फ्लो होतोय, करंट. ठीक आहे. तर तो करंट समजा आपण मोजला आणि तो करंट समजा 10 एम्पियर असेल. तो करंट किती आहे, 10 एम्पियर आहे. आपण तो मोजला म्हणजे बघा बरं, करंट आपण मोजला, तो नंबरच्या स्वरूपामध्ये आला. कशामध्ये आला, तो नंबरच्या स्वरूपामध्ये आला. म्हणजेच काय, फिजिक्स काय आहे, क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. बरोबर. दुसरी एखादी गोष्ट, समजा आपण व्होल्टेज मोजलं, व्होल्टेज, आणि ते व्होल्टेज समजा 10 व्होल्ट आहे. किती आहे, 10 व्होल्ट. बघा, ही पण गोष्ट नंबरच्या स्वरूपामध्ये आहे. बरोबर. आपण समजा त्या वायरची लेंथ मोजली. काय मोजली, लेंथ. तर लेंथ समजा 10 मीटर आहे. ठीक आहे, 10 मीटर. म्हणजे जे काय आपण मोजतोय ते एका नंबरच्या स्वरूपामध्ये मिळतंय. म्हणून आपण काय म्हणणार, फिजिक्सला क्वांटिटेटिव्ह सायन्स असं म्हणणार. काय म्हणणार, क्वांटिटेटिव्ह सायन्स. आलं लक्षात. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, जे काय मोजायचंय ते सगळं आपल्याला नंबरच्या स्वरूपामध्ये मिळत जातं. म्हणून त्याला आपण क्वांटिटेटिव्ह सायन्स असं म्हणतो. ठीक आहे. क्वांटिटेटिव्हचा अर्थ तुम्ही तिथं साईडला लिहून घ्यायचा आहे नोटबुकमध्ये. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला हेडिंग घ्यायचं आहे फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते आता बघूया. आता इथून पुढं आपल्या चॅप्टरची खरी सुरुवात होत आहे. ठीक आहे. इथे लिहितो मी फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी. आता याचा मराठीत अर्थ काय बघा. फिजिकल म्हणजे भौतिक, इथं लिहितो मी भौतिक, आणि क्वांटिटी म्हणजे राशी. भौतिक राशी म्हणजे फिजिकल क्वांटिटी. भौतिक राशी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी. इथे लक्षात. फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय, म्हणजे त्याची व्याख्या काय, खूप सोपी व्याख्या आहे आणि खूप सोपा पॉइंट आहे. ठीक आहे. बघा काय आहे, इथं लिहितो मी क्वांटिटी which we can measure is called
फिजिकल क्वांटिटी. बघा खूप सोपी अशी व्याख्या आहे, खूप सोपी डेफिनेशन आहे, खूप इझी आहे. काय लिहिलंय बघा, द क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे काय, राशी, विच वी कॅन मेजर, मेजर म्हणजे मोजणे, ठीक आहे, इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय, जी राशी आपण मोजू शकतो, जी क्वांटिटी आपण मोजू शकतो, अशाला आपण काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटी. फिजिक्समध्ये फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, जी क्वांटिटी, जी राशी, जी भौतिक राशी आपण काय करू शकतो, मोजू शकतो, त्याला आपण काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार. म्हणजे काय एक्झाम्पल देता येईल का, ठीक आहे, काही एक्झाम्पल देता येईल का. बघा मी एक एक्झाम्पल तुमच्या पुढे इथं लिहितो आहे. समजा माझ्याकडे एक काय दिसतोय तुम्हाला, एक क्यूब आहे, ठीक आहे, लाकडी आहे, एक क्यूब आहे, ठीक आहे. आता मी ह्याची लांबी मोजू शकतो, ठीक आहे. बघा मी ह्याची लांबी मोजू शकतो, बरोबर, फुटपट्टीचा यूज करून लांबी मोजली. मी ह्याची रुंदी पण मोजू शकतो, बरोबर. त्याचप्रमाणे मी ह्याची उंची सुद्धा काय करू शकतो, ह्याची हाईट सुद्धा काय करू शकतो, मोजू शकतो, बरोबर आहे. लांबी मोजली, रुंदी पण मोजली, त्याचप्रमाणे ह्याची उंची सुद्धा काय केली, मी मोजली, ठीक आहे. आता हा जो लाकडी ठोकळा आहे मी बोर्डवरती काढतो आणि अजून काहीतरी ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. बघा फिजिकल क्वांटिटी, लक्ष द्या व्यवस्थित. बघा बघा साधारणपणे तो ठोकळा आपल्याला असं दिसतोय, ठीक आहे. ह्याची मी काय केली, लांबी मोजली, लेंथ, इथे लिहितो मी लेंथ, ठीक आहे. लेंथ आपण काय केली, मेजर केली, ठीक आहे. तो लाकडी ठोकळा मी इथं काढलाय, त्याची लेंथ आपण काय केली, समजा मोजली, आणि फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात ती 5 मीटर आहे. आपण मानून चालूयात की लांबी किती आहे, 5 मीटर आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे त्याची आपण रुंदी पण मोजली, म्हणजे ज्याला आपण ब्रेड्थ म्हणूयात, काय म्हणूयात, ब्रेड्थ, ठीक आहे. आणि ती ब्रेड्थ सुद्धा 5 मीटर आहे, ठीक आहे. आपण त्याची हाईट मोजली, म्हणजेच काय मोजली, उंची मोजली, ठीक आहे, हाईट. आणि हाईट सुद्धा किती आहे, समजा 5 मीटर. मग आपण लेंथ मोजली, ब्रेड्थ मोजली, हाईट पण मोजली, लांबी मोजली, रुंदी मोजली, उंची सुद्धा काय केली आपण इथं मोजली, बरोबर. बर, अजून ह्या ठोकळ्याचं मी काय केलं, समजा घनफळ मोजलं, म्हणजे व्हॉल्यूम पण मी काय केला, ह्याचा मोजला, ठीक आहे. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कसा काढतो आपण, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू काय, हाईट, म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 किती येतात, किती येणार आहे, 125 मीटर क्यूब, बरोबर. त्याचप्रमाणे समजा हा ठोकळा स्टील पासून तयार झालेला असेल, स्टील उदाहरणार्थ मानूयात आपण, स्टीलचा आहे तो, ठीक आहे, ठीक आहे. तर आपण ह्याचं टेम्परेचर समजा काय केलं, मोजलं, काय केलं, टेम्परेचर काय केलं आपण, ह्याचं मोजलं, ते किती आहे, समजा 10 डिग्री केल्विन आहे असं आपण मानू, 10 डिग्री केल्विन असं आहे असं आपण मानू, ठीक आहे. मग टेम्परेचर पण काय केलं आपण, ह्याचं मोजलं, बरोबर. बघा काय काय मोजत चाललंय. बरं अजून काय, तर समजा मी या स्टीलच्या ठोकळ्यावरती फोर्स अप्लाय केला, फोर्स, ठीक आहे, मी असं त्याला ढकललं, ठीक आहे, आणि तो फोर्स सुद्धा मी काय केला, मोजला, ठीक आहे. फोर्स सुद्धा मी काय केला, मोजला, फोर्स, आणि तो समजा किती आहे, 5 न्यूटन आहे असं आपण मानूया, किती आहे, 5 न्यूटन. त्याच्यावर मी फोर्स अप्लाय केला, त्याला ढकललं, ठीक आहे. तो फोर्स पण मी काय केला, मोजला, तो किती आहे, 5 न्यूटन, बरोबर. आता फोर्स मी ह्याच्यावरती अप्लाय केला म्हणजे हा ठोकळा काय होईल, हा क्यूब काय होईल, पुढे जाईल, म्हणजेच त्याला व्हेलॉसिटी मिळेल. मग मी व्हेलॉसिटी पण मी काय केली, त्याची मोजली, व्हेलॉसिटी, ठीक आहे, आणि ती आहे 5 मीटर पर सेकंड, मानून चालूयात. व्हेलॉसिटी किती आली, 5 मीटर पर सेकंड. म्हणजे बघा आपण काय काय मोजलं इथं, आपण लेंथ मोजली, ब्रेड्थ मोजली, हाईट, व्हॉल्यूम,
बरोबर आहे. टेम्परेचर, फोर्स, वेलॉसिटी, ऍक्सलरेशन असं खूप काही आपण काय करू शकतो, मोजू शकतो. आणि याचा अर्थ काय, या सर्व क्वांटिटी आपण मोजल्यात, आपण मोजू शकतो, म्हणून आपण ह्याला म्हणणार फिजिकल क्वांटिटी. बरोबर. या डेफिनेशनचा अर्थ तुम्हाला मला वाटतं समजला असेल. जी क्वांटिटी आपण मोजू शकतो त्याला आपण म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी विच वी कॅन मेजर इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी असं आपण म्हणतो, भौतिक राशी. आलं का लक्षात. फिजिकल क्वांटिटी खूप सोपा पॉईंट आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याची डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे, हे डायग्राम पण काढायचे आणि या फिजिकल क्वांटिटी सुद्धा तुम्हाला लिहायच्या. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा एक होमवर्क सांगणार आहे. ह्या फिजिकल क्वांटिटी ज्या मी बोर्डवर लिहिल्या ह्या सोडून इतर कोणत्याही 10 फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मनाला लिहायच्या, तुम्हाला माहिती असलेल्या, की ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, ही पण फिजिकल क्वांटिटी आहे, अशा 10 फिजिकल क्वांटिटी तुम्हाला लिहायच्यात आणि माझ्या व्हॉट्सअपवरती काय करायचं, पाठवायचं. ठीक आहे. आता फिजिकल क्वांटिटी ज्या काही आपण इथं लिहिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळणार आहे. काय जरा व्यवस्थित बघा. पहिली फिजिकल क्वांटिटी ही नंबरच्या फॉर्ममध्ये आहे, दुसरी फिजिकल क्वांटिटी नंबरच्या फॉर्ममध्ये, तिसरी फिजिकल क्वांटिटी नंबरच्या फॉर्ममध्ये, सगळ्याच फिजिकल क्वांटिटी नंबरच्या फॉर्ममध्ये. म्हणून मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं होतं की फिजिक्स काय आहे, क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. बरोबर. नंबरच्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत जातात, म्हणून फिजिक्सला क्वांटिटेटिव्ह सायन्स असं पण म्हणतो. बरं, अजून एक ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला दिसतंय. सगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये आपल्याला काहीतरी नंबर दिसतोय. बरोबर. काहीतरी नंबर दिसतोय आणि त्याच्या पुढे मी काय लिहिलंय, त्याच्या पुढे काय लिहिलंय, मीटर, मीटर, मीटर क्यूब, केल्विन, न्यूटन, मीटर पर सेकंड. हे काय, हे त्याचं युनिट आहे. हे काय, त्याचं युनिट आहे. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी जर आपण घेतली तर त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कोणत्या असतात, इथं लिहितो मी. फिजिकल क्वांटिटीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे, इज इक्वल टू, कोणत्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे नंबर आणि दुसरं म्हणजे युनिट. नंबर आणि युनिट ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कोणतीही फिजिकल क्वांटिटी घ्या त्याच्यामध्ये नंबर असतोच आणि त्याचे युनिट पण आपल्याला तिथं दिसणार आहे. बरोबर. नंबरसाठी तुम्ही n लिहू शकता, युनिटसाठी तुम्ही u लिहू शकता आणि फिजिकल क्वांटिटीसाठी तुम्ही pq लिहू शकता. ठीक आहे. pq म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय, nu, नंबर आणि युनिट, अशा दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, नंबर आणि युनिट. ठीक आहे. तर इथं आपण हा पॉईंट कव्हर केला, कोणता, फिजिकल क्वांटिटी. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन आणि मी सांगितलेला होमवर्क करून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे, न विसरता. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत, मेजरमेंट म्हणजे काय. ठीक आहे. आपल्याला बघायचं आता मेजरमेंट म्हणजे काय. ठीक आहे. ओके. तर मेजरमेंट हा पॉइंट बघताना मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. काय, मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे आणि तुम्हाला तो खूप आवडणार आहे. ठीक आहे. एक एक्सपेरिमेंट, एक प्रयोग करून दाखवणार आहे की मेजरमेंट कसं असतं, कसं करतो आपण मेजरमेंट, हे तुम्हाला मी त्याचा फील देणार आहे थोडक्यात. ठीक आहे. तुम्हाला खूप आवडणार आहे हे पण मी सांगतो. ठीक आहे. मला हेडिंग घ्या, मेजरमेंट. मेजरमेंट आणि ह्या मेजरमेंट वरून तुम्हाला युनिट म्हणजे काय हे सुद्धा कळणार. युनिट म्हणजे काय हे सुद्धा कळणार आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मेजरमेंट. ठीक आहे. हेडिंगला मेजरमेंट. बघा, डेफिनेशन मी इथं लिहितो मेजरमेंटची. डेफिनेशन म्हणजे काय, व्याख्या लिहितो मी इथं. इट इज द comparison between given quantity and standard measuring unit. ठीक आहे. अशी त्याची
त्याची डेफिनेशन आहे. बघा काय लिहिलंय मी, मेजरमेंट म्हणजे काय आहे बघा, इट इज द कंपॅरिझन. मेजरमेंट म्हणजे काय, मेजरमेंट म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण मोजमाप असं म्हणतो. इथे लिहितो मी मोजमाप. बरोबर, मेजरमेंट म्हणजे मराठीत आपण त्याला मोजमाप असं म्हणतो. ठीक आहे. आणि डेफिनेशन काय आहे बघा, इट इज द कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना. कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना. इट इज द कंपॅरिझन बिटवीन, तुलना करायची आपल्याला. कशाची तुलना करायची जरा बघा बरं. गिवन क्वांटिटी, गिवन क्वांटिटी किंवा गिवन फिजिकल क्वांटिटी असं म्हटलं तरी सहज चालेल. ठीक आहे. गिवन क्वांटिटी म्हणजे दिलेली राशी, क्वांटिटी म्हणजे काय, राशी. म्हणजे दिलेल्या राशीचं आपल्याला कशाबरोबर तरी कंपॅरिझन करायचं. दिलेल्या राशीचं आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन म्हणजे तुलना करायची. कोणाबरोबर करायची जरा बघा बरं. अँड स्टँडर्ड, गिवन क्वांटिटी आणि स्टँडर्ड. गिवन क्वांटिटी आणि स्टँडर्ड याचं काय करायचं आपल्याला, कंपॅरिझन म्हणजे या दोघांची आपल्याला तुलना करायची. ह्या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो, समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. इट इज द कंपॅरिझन बिटवीन, बरोबर, गिवन क्वांटिटी अँड स्टँडर्ड मेजरिंग युनिट. म्हणजेच काय, आपल्याला काय करायचंय, कंपॅरिझन म्हणजेच काय, तुलना करायची आहे. कशाची तुलना, तर आपल्याला दिलेली जी राशी आहे गिवन क्वांटिटी आणि स्टँडर्ड. आणि काय, स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय सांगतो, हळूहळू लक्षात येईल. ठीक आहे. तर गिवन क्वांटिटी आणि स्टँडर्ड या दोघांचं एकमेकांशी कंपॅरिझन म्हणजेच तुलना करणे, यालाच आपण मेजरमेंट. म्हणजे शॉर्टकट मध्ये एवढं लक्षात ठेवा की मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन आहे. कशाचं तरी आणि कशाचं तरी कंपॅरिझन आहे. ठीक, येते लक्षात. काय सांगितलं मी, मेजरमेंट शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा की मेजरमेंट काय आहे, कंपॅरिझन आहे. कशाचं कंपॅरिझन आहे, तर दिलेल्या क्वांटिटीचं एका स्टँडर्ड बरोबर कंपॅरिझन आहे. ठीक आहे. तर एक्सपेरिमेंटल सेटअप मी इथं तुमच्या समोर आता मांडणार आहे. ठीक आहे. बघा तुम्ही, बघा एक्सपेरिमेंटल सेटअप मी तुमच्या समोर इथं मांडलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच प्रयोगासाठी लागणारं जे काही साहित्य लागतंय ते सगळं मी इथं तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि आपल्याला शिकायचं काय आहे, मेजरमेंट म्हणजे काय. मेजरमेंट म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला की मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन आहे. दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं एका स्टँडर्ड बरोबर आपण तुलना करतो, त्याला आपण काय म्हणतो, मेजरमेंट असं म्हणतो. ठीक आहे. आता माझ्याकडं एक पिशवी आहे. एका पिशवीमध्ये धान्य आहे. मला माहिती नाही आहे की हे किती आहे. ठीक आहे. मला हे मोजायचं आहे आणि मला हे माहिती नाही आहे की हे किती आहे. ठीक आहे. माझ्याकडे एक तराजू काटा आहे. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. बरं, मग आता मी काय करतो, त्या पिशवीला एका बाजूला ठेवतो. काय केलं, एका बाजूला ठेवलं. आणि माझ्याकडं हे काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. प्रत्येक दुकानदाराकडे तुम्हाला हे दिसतंच, बरोबर. हे 1 किलोचं माप आहे. हे काय, 1 किलोचं माप. तर हे 1 किलोचं माप मी काय करतो, दुसऱ्या बाजूला ठेवतो. बघूयात आपण काय होतं ते. ठीक आहे. बघा, आहे का, बघा काय झालं इथं. माझ्याकडे जे 1 किलोचं माप आहे ते मी एका बाजूला ठेवलं इकडं, आणि माझ्याकडे जे धान्य आहे ते मी एका बाजूला ठेवलं. आणि आपल्याला इथं दिसतंय की हा तराजू काटा जो आहे तो बरोबर काय झाला आहे, बॅलन्स झालेला आहे. म्हणजे दोन्ही बाजू सेम झालेल्या आहेत. तर याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे जे धान्य आहे ते धान्य किती आहे, तर माझ्याकडे जे धान्य आहे ते 1 किलो आहे असं आपल्याला इथं दिसतंय, बरोबर. दोन्ही कसं झालंय, सेम झालंय. म्हणजेच माझ्याकडे असलेलं जे धान्य आहे ते किती आहे, तर 1 किलो आहे. आता समजून घ्यायचंय की इथं आपण नक्की काय केलं. इथं नक्की आपण काय केलं, आपण इथं कंपॅरिझन केलं. इथं आपण काय केलं, कंपॅरिझन. माझ्याकडे असलेली क्वांटिटी, बरोबर, माझ्याकडे असलेली ही जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीचं मी एका स्टँडर्ड बरोबर काय केलं, कंपॅरिझन म्हणजे तुलना केली. काय केली, तुलना केली. म्हणून ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो, मेजरमेंट असं म्हणतो. काय केलं मी, माझ्याकडे असलेलं जे धान्य आहे ते एका बाजूला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला 1 किलोचं माप ठेवलं. दोन्ही सेम झालं. मी तर तुलना केली, कंपॅरिझन केली. म्हणजेच ह्या प्रोसेसला आपण मेजरमेंट असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण इथं मी नक्की काय मोजलं, माझ्याकडे जे धान्य होतं त्या धान्याचं मी काय मोजलं, त्या धान्याचं नक्की मी काय मोजलं, तर त्या धान्याचं मी मास मोजलं. काय मोजलं, मास. बघा इकडं माझ्याकडं जे धान्य होतं
त्या धान्याचं मी मास मोजलं आणि ते मास किती आलं, तर ते मास 1 किलोग्राम आहे. बरोबर. मग मास काय आहे? मास ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. मास एक फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजेच डेफिनेशन प्रमाणे जर गेलो तर आपण गिवन क्वांटिटी मास हिचं कंपॅरिझन केलं कोणाबरोबर, स्टँडर्ड. आणि स्टँडर्ड कोण आहे, तर स्टँडर्ड आहे 1 किलोचं माप, ह्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. बरोबर. म्हणजे इथं आपण लक्षात ठेवा, 1 किलोचं माप, अर्धा किलोचं माप, 100 ग्रॅमचं माप, हे जे स्टँडर्ड आपण यूज करतो, हे स्टँडर्ड कोणती फिजिकल क्वांटिटी यूज करण्यासाठी आपण यूज करतो, तर ही सगळी जे माप आहेत त्यांचा यूज करून आपण मास ही फिजिकल क्वांटिटी काय करतो, मेजर करू शकतो. येते लक्षात? आलं का लक्षात तुम्हाला की मेजरमेंट म्हणजे नक्की काय, आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण नक्की कोणती फिजिकल क्वांटिटी मोजली, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण मास ही फिजिकल क्वांटिटी मोजली आणि ती किती आली, तर ती फिजिकल क्वांटिटी किती आहे, 1 किलोग्राम आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. मग बघा, ही फिजिकल क्वांटिटी नंबरच्या फॉर्म मध्येच आहे. बरोबर. ही फिजिकल क्वांटिटी नंबरच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापुढे त्याचं युनिट सुद्धा आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच मगाशी आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी साठी दोन गोष्टी लागतात, एक म्हणजे नंबर आणि दुसरं म्हणजे काय, युनिट. ठीक आहे. बरं. मग हे जे स्टँडर्ड आहे ह्याला आपण स्टँडर्ड का म्हणायचं, आता महत्वाचा प्रश्न इथून पुढे चालू होतोय, याला स्टँडर्ड का म्हणायचं, याला स्टँडर्ड मेजरिंग युनिट असं का म्हणायचं. ठीक आहे. ह्याला स्टँडर्ड किंवा स्टँडर्ड मेजरिंग युनिट असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग ह्याला स्टँडर्ड का म्हणायचं, लक्षात ठेवा. ह्याला आपण स्टँडर्ड का म्हणतो, कारण की आपण कोणत्याही दुकानात जर गेलो तर त्या दुकानदाराकडं 1 किलोचं माप हे एवढंच असतं. बरोबर. हे असंच असतं. बरोबर. दुसऱ्या दुकानात गेलो तरी 1 किलोचं माप हे असंच असणार आहे. कुठल्याही दुकानात जाऊ, महाराष्ट्रात कुठेही गेलं तर तिथं सगळीकडं 1 किलोचं माप असंच असणार आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीमध्ये गेला, बरोबर, पंजाबमध्ये गेला, ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये गेला, कुठं जरी गेला आणि कुठल्याही दुकानात तुम्ही जर 1 किलोचं माप बघितलं तर हे असंच असतं. पण मी म्हणतो तुम्हाला की भारत सोडून दुसऱ्या कुठल्या पण देशामध्ये जा, तिथं सुद्धा तुम्हाला 1 किलोचं माप हे असंच दिसणार आहे. आणि 1 किलोच्या मापामध्ये तुम्हाला एवढंच धान्य मिळणार आहे. कुठं जरी गेला तर 1 किलो मध्ये तुम्हाला एवढंच धान्य मिळणार आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की जे स्टँडर्ड आपण मास मेजर करण्यासाठी यूज केलं ते स्टँडर्ड म्हणजे हे 1 किलोचं माप, हे स्टँडर्ड पूर्ण जगामध्ये सेम असतं. कसं असतं, सेम असतं. बघा काय सांगतो, खूप महत्वाचा पॉईंट सांगतोय मी इथं तुम्हाला की स्टँडर्ड जे असतं, कोणतंही स्टँडर्ड असू द्या, ते स्टँडर्ड पूर्ण जगामध्ये कुठं जरी गेला तरी ते सेम असतं. इथं मी एक पॉइंट लिहितो स्टँडर्डच्या बाबतीत, इट इज सेम एव्हरीवेअर. कुठं जरी गेला तरी हे स्टँडर्ड कसं असतं, सेम एव्हरीवेअर. म्हणजे जगात कुठं पण जावा, युनिव्हर्स मध्ये, जगामध्ये सेम असतं हे स्टँडर्ड. आलं लक्षात. स्टँडर्ड काय आहे, पूर्ण युनिव्हर्स मध्ये सेम असतं. अजून एक दुसरा महत्वाचा पॉइंट, खूप महत्वाचा पॉइंट दुसरा सुद्धा, स्टँडर्ड हे युनिव्हर्स मध्ये, जगामध्ये ऍक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकारणे. जगामध्ये सर्व देशांनी, सर्व लोकांनी या 1 किलोच्या मापाला स्वीकारलेलं आहे, म्हणून ह्याला युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असं म्हणतो. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असं म्हणतो. येतं लक्षात. पूर्ण जगामध्ये कुठं जरी गेला, कुणालाही विचारलं तरी सगळेजण तुम्हाला हेच सांगणार, हा 1 किलोचं माप आहे, हे 1 किलोचं माप आहे. याचा अर्थ काय, हे युनिव्हर्स मध्ये ऍक्सेप्टेड आहे, ते लोकांनी स्वीकारलेलं सुद्धा असलं पाहिजे. येतं लक्षात. म्हणजेच काय, समजा मी या 1 किलोच्या ऐवजी, या 1 किलोच्या ऐवजी मी इथं जर एखादा दगड ठेवला असतं, दगड इथं काय ठेवलं असतं, दगड ठेवला असतं, आणि मी तुम्हाला म्हणलं असतं की हा हे 1 किलो आहे, तर हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं असतं का, नाही. कारण की दगड काय युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे का, नाही. बरोबर आहे. म्हणजे स्टँडर्ड जे आपण यूज करतो ते कसं असतं, तर युनिव्हर्स मध्ये ऍक्सेप्टेड असतं. ठीक आहे. मग असे कोणते कोणते स्टँडर्ड असू शकतात, तुम्ही बघितले आहेत का, हो बघितलेले, तुमच्याकडे आहेत सुद्धा ते स्टँडर्ड, तुम्ही बघितलेले सुद्धा आहेत. बरोबर. मग हे स्टँडर्ड आपण कशासाठी यूज करतो मी सांगितलं तुम्हाला,
हे स्टँडर्ड कोणती फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण यूज करतो, तर मास ही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण हे स्टँडर्ड म्हणजेच 1 किलोचं माप हे स्टँडर्ड आपण यूज करतो, बरोबर. त्याचप्रमाणे बघा माझ्याकडे एक मीटर टेप आहे. हा टेप सगळ्यांनी बघितलेला असेल, बरोबर. हा काय एक मीटर टेप सगळ्यांनी बघितला असेल. कुठं बघितला हा तुम्ही? हा टेलरकडे असतो, बरोबर. सगळ्यांनी बघितला असेल, हा टेलरकडे असतो. पण मला सांगा ह्या मीटर टेपची लांबी आणि तुम्ही बघितलेल्या मीटर टेपची लांबी किंवा कुठल्याही टेलरकडे जर तुम्ही गेला, कुठल्याही टेलरकडे तुम्ही जर गेला तर ह्या मीटर टेपची लांबी वेगवेगळी असते का? तर याचं उत्तर काय आहे? नाही, बरोबर. कोणत्याही टेलरकडे तुम्ही जर गेला तर त्याच्याकडे असलेला मीटर टेप आणि दुसऱ्या टेलरकडे असलेला मीटर टेप, महाराष्ट्रात कुठल्याही टेलरकडे गेला तरी त्याच्याकडे असलेल्या मीटर टेपची लांबी, भारतात कुठेही गेला तरी त्या टेलरकडे असलेली मीटर टेपची लांबी कशी असते? सेम असते. याचा अर्थ काय बघा, हे काय हे स्टँडर्ड झालं. हे काय झालं? स्टँडर्ड झालं. ह्याला मी स्टँडर्ड म्हणणार का? कारण की हे युनिव्हर्समध्ये कुठं जरी गेला तरी मीटर टेपची लांबी एवढीच असते. इथे लक्षात, ते काय आहे? सेम आहे, युनिव्हर्समध्ये सेम आहे. इथे लक्षात. आणि लोकांनी याला स्वीकारलेलं पण आहे, बरोबर. बरोबर. मीटर टेप याची लांबी जर तुम्ही जर कुठल्याही टेलरकडे गेला आणि मोजली आणि ह्या टेपची जर लांबी मोजली तर ती कशी असते? सेम असते. म्हणजेच काय, तर लक्षात ठेवा ते काय लोकांनी काय केलेलं आहे? ऍक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे थोडक्यात. इथे लक्षात. स्टँडर्डच्या बाबतीत 2 पॉईंट लक्षात ठेवा. इट इज सेम एव्हरीवेअर आणि दुसरं इट इज युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. आलं का लक्षात? बरोबर. मग ह्या मीटर टेपचा यूज करून बघा तुम्ही कंपॅरिझनच करता. टेलर आपल्या बॉडीचं काय करतो? मेजरमेंट घेतो, म्हणजेच काय करतो? कंपॅरिझन. बाबा माझा शोल्डर किती लांब आहे, माझ्या हाताची लांबी किती आहे, ते तो काय करतो? मोजतो. म्हणजे काय करतो? ह्याच्याबरोबर कंपॅरिझन करतो. टेप बरोबर तो काय करतो? कंपॅरिझनच करतो, बरोबर. कशाचं कंपॅरिझन करतो? मला सांगा की हा जो टेप आहे ह्या टेपचा यूज करून कोणती फिजिकल क्वांटिटी आपण मोजतो? कोणती फिजिकल क्वांटिटी आपण मोजतो? जसं ह्याचा यूज करून आपण काय करतो? मास ही फिजिकल क्वांटिटी मोजतो. तसं ह्या टेपचा यूज करून कोणती फिजिकल क्वांटिटी मोजतो? तर लेंथ. करेक्ट. कोणती? लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आपण काय करतो? मोजतो, बरोबर. लेंथ ही काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. आणि लेंथ मोजण्यासाठी आपण मीटर टेप ह्या स्टँडर्डचा काय करतो? यूज करतो. ह्याला मी काय म्हणणार? स्टँडर्ड म्हणणार. ठीक आहे. तसंच बघा ना, माझ्याकडे एक फुटपट्टी पण आहे, बरोबर. फुटपट्टी मला सांगा सगळ्यांकडं असेल, तुमच्याकडे पण असेल फुटपट्टी, बरोबर. त्याची लांबी ह्याची लांबी वेगळी असणार आहे का? नाही. सगळ्यांकडे असलेल्या फुटपट्टीची लांबी कशी असते? सेम असते. मग हे सुद्धा काय झालं? हे काय झालं? स्टँडर्ड झालं. कुठं पण जावा तुम्ही फुटपट्टीची लेंथ एवढीच असते, बरोबर. म्हणजे ह्याला पण आपण काय म्हणणार? स्टँडर्ड असं म्हणणार. येत्या लक्षात. जे कसं आहे? सेम. आणि युनिव्हर्समध्ये कसं आहे? ऍक्सेप्टेड आहे. येत्या लक्षात. मग ह्या फुटपट्टीचा यूज करून आपण कोणती फिजिकल क्वांटिटी मोजणार? तर इथं सुद्धा आपण लेंथ ही फिजिकल क्वांटिटी काय करतो? मेजर करतो. आलं का लक्षात तुमच्या? बरं. ओके. अजून एक आहे बघा माझ्याकडे. हा बांधकामावरती टेप यूज करतो आपण. बघितलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी, बरोबर. हा आपण कुठे यूज करतो? ह्या टाईपचा टेप बांधकामावरती, बरोबर. पण हा सुद्धा काय आहे? आपण कसं आहे? स्टँडर्ड आहे. ठीक आहे. ओके. तर मेजरमेंट म्हणजे मला वाटते तुम्हाला आता लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट म्हणजे कंपॅरिझन. कशाचं कंपॅरिझन? दिलेल्या क्वांटिटीचं, बरोबर. दिलेल्या क्वांटिटीचं, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं आपण काय करतो? एका स्टँडर्ड बरोबर तुलना करतो, कंपॅरिझन करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मेजरमेंट असं म्हणतो. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण ह्या धान्याची कोणती फिजिकल क्वांटिटी मोजली? मास ही फिजिकल क्वांटिटी मोजली. या टेपचा यूज करून आपण कोणती फिजिकल क्वांटिटी मोजतो? लेंथ ही फिजिकल क्वांटिटी मोजतो, बरोबर. फुटपट्टीचा यूज करून कोणती फिजिकल क्वांटिटी मोजतो? लेंथ ही फिजिकल क्वांटिटी मोजतो. हे काय? स्टँडर्ड. हे काय? स्टँडर्ड. हे पण काय? स्टँडर्ड. आलं का लक्षात? बरं. मग हे जे स्टँडर्ड आहे, ह्या स्टँडर्डलाच आपण युनिट असं म्हणतो. या स्टँडर्डलाच आपण युनिट असं म्हणतो. त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणतो? युनिट असं म्हणतो. मग युनिटची डेफिनेशन काय होईल?
युनिटची डेफिनेशन काय होईल बघा, मी इथं लिहिणार आहे युनिटची डेफिनेशन. युनिट म्हणजे काय? युनिट इज नथिंग बट द स्टँडर्ड यूज्ड टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी. कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड आपण यूज करतो त्या स्टँडर्डला आपण युनिट असं म्हणतो. इथं लक्षात येतं, लिहितो मी डेफिनेशन. द स्टँडर्ड used to measure any physical quantity is called unit of that quantity. बघा डेफिनेशन समजून सांगतो. द स्टँडर्ड यूज्ड टू मेजर एनी फिजिकल क्वांटिटी, कोणतीही फिजिकल क्वांटिटी, कोणतीही भौतिक राशी मोजण्यासाठी जे स्टँडर्ड आपण यूज करतो त्या स्टँडर्डला आपण युनिट म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? युनिट असं म्हणायचं. येते लक्षात? युनिट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं? ओके, ठीक आहे. तर इथं आपण महत्वाचे पॉइंट्स काय केले, कव्हर केले. आपण क्वांटिटेटिव्हचा अर्थ समजून घेतला, फिजिकल क्वांटिटी म्हणजे समजून घेतलं, मेजरमेंट म्हणजे सुद्धा काय केलं समजून घेतलं. ठीक आहे. तर इथं मी तुम्हाला एक होमवर्क सांगणार आहे. तो होमवर्क काय आहे बघा, मेजरमेंटची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिटची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड याचे जे दोन महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते सुद्धा मग तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फिजिकल क्वांटिटी लिहायच्या आहेत. तुम्हाला फिजिकल क्वांटिटी लिहायच्या आहेत, बरोबर. साधारणपणे 10 फिजिकल क्वांटिटी लिहा. मी बोर्डवरती लिहिलेल्या त्या सोडून 10 फिजिकल क्वांटिटी तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात आणि पुढचं लेक्चर घेऊन आपण लवकरच येऊयात. ऑल द बेस्ट. तोपर्यंत स्टडी करा आणि होमवर्क मला पाठवा. थँक्यू.